इराण आणि अमेरिका व इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे होर्मुझ समुद्रमार्ग ठप्प झाला असून जहाजे अडकून पडली आहेत. त्याचा थेट परिणाम जगभरातील अनेक देशांवर होण्यास सुरुवात झाली आहे. या वाढत्या तेल संकटामुळे भारतासह जगभरातील अनेक देशांनी खबरदारीने उपाय सुरू केले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अनेक कडक निर्बंध घोषणा केलेली आहे. शिवाय पेट्रोल डिझेल दरात 20% वाढ केली आहे. श्रीलंकेत पेट्रोल डिझेलच्या किमतीत 8% वाढ करण्यात आलेली आहे. तर थायलंड, व्हिएतनाम या देशांनी इंधन संकटातून वाचण्यासाठी वर्क फ्रॉम होम हिला प्राधान्य दिले आहे. तर बांगलादेश सरकारने देशातील सर्व सार्वजनिक व खाजगी विद्यापीठे तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पाकिस्तानचे मोठे निर्णय कोणते कोणते आहेत बघू. शिक्षण, सर्व शाळांना 2 आठवड्याची सुट्टी. उच्च शिक्षण संस्थांमध्ये केवळ ऑनलाईन वर्ग चालणार. प्रशासन, बँका व अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सरकारी कार्यालये आठवड्यातून 4 दिवस उघडणार. वेतन, खासदाराच्या पगारात 25% तर वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पगारात 2 दिवसाची कपात करण्यात आलेली आहे. इंधन कपात, 80% सरकारी गाड्या पुढील 2 महिने बंद. मंत्र्याच्या परदेश दौऱ्यावर डिनर, इफ्तार पार्टी बंद. खर्च कपात, सरकारी कार्यालयामध्ये AC, फर्निचर व नवीन गाड्यांची खरेदीवर पूर्णपणे रोक करण्यात आलेली आहे. पेट्रोल खरेदीसाठी उलांडी झुंबड. पाकिस्तानात इंधन टंचाईमुळे भीती निर्माण झाली असून पेट्रोल खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी होत आहे. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल पंपावर झालेल्या वादातून गोळीबार झाला. श्रीलंकेतही अनेक पेट्रोल पंपावर वाहनाच्या लांबच्या लांब रांगा दिसू लागल्या आहेत. कोणत्या देशाने काय काय केले आहे बघा. फिलिपिन्स 4 दिवसाचा कामाचा आठवडा. किमान 10% इंधन वापर कमी करण्याचे आदेश. ACचे तापमान 140 डिग्रीपेक्षा खाली ठेवू नये. सार्वजनिक वाहतूक आणि शेतकऱ्यांचे अनुदान. हंगेरी या देशाने पेट्रोल डिझेलवर किंमत मर्यादा लागू. गरज पडल्यास राष्ट्रीय तेलसाठा वापरण्यास निर्णय. दर वाढ न होण्यासाठी सरकारने पावले. इजिप्तमध्ये इंधन दर 17% वाढले. वाढत्या खर्चाला तोंड देण्यासाठी आर्थिक उपाययोजना. तैवान, इंधनावर काही कमी करण्याचा निर्णय तैवान सरकारने घेतला आहे. म्यानमार, वाहनाच्या आलटून रस्त्यावर उतरू देणार, त्यामुळे इंधनामध्ये बचत होणार. ब्रिटन, अनावश्यक प्रवास टाळा, इंधन बचत करा असा नागरिकांना सल्ला देण्यात आलेला आहे. इंधन विक्रेत्यांना दरवाढीवर नियंत्रण ठेवण्याचा इशारा. दक्षिण कोरिया, गेल्या 30 वर्षात पहिल्यांदाच इंधन दरावर मर्यादा लागू करण्यात आलेली आहे. जपान, राखीव ठेवलेल्या कच्च्या तेलाचा साठा बाजारात आणण्याची तयारी सुरू. श्रीलंकेत पेट्रोल 22 रुपयांनी महागले. श्रीलंका सरकारने पेट्रोल व डिझेलच्या दरात 8% वाढ जाहीर केली आहे. या नव्या दरानुसार इंधनाच्या किमतीत प्रति लिटर 22 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे.